बदल माझे राजेसाहेबांनी यायचा उल्लेख केला. तो मात्र शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि आपल्या जीवनात क्रांती आणणारा आता तो AI ही कल्पना आहे. आता झालंय काय की त्यांनी त्याचा थोडा उल्लेख केला की आता साखर कारखान्यांची शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे की शेतकऱ्यांचं लावणीचं उत्पादन 35 ते 40 टन निघली, खोडव्याचं 20-22 टन, म्हणजे ॲव्हरेज 27-28 टन हे ऊसाचं ॲव्हरेज झालेलं आहे. 3 महिने कारखाने चालतात, म्हणजे 90 दिवसाच्या वर कारखाना आता गेले 2 वर्ष चाललेले नाही. म्हणजे 3 महिने कारखाने चालवायचे आणि 9 महिने बसून कामगाराला पगार द्यायचा, हे परवडणार आहे कसं? FRP जर वाढणार शेतकऱ्याला ते परवडत नाही म्हणून शेतकरी ओरडणार, त्याला ती द्यावी लागणार. महागाई बद्दल जर 3 महिन्यांनी महागाई वाढली की वेजबोर्ड परवाना त्याचे पगार वाढणार, मेंटेनन्सचा खर्च वाढणार. जे काढलेलं कर्ज आहे दरवर्षी मी जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून मी श्वेतपत्रिका काढणार आहे. गेल्या 10 वर्षात कारखान्याची कर्ज कशी कशी वाढली याची श्वेतपत्रिका काढणार. आणि आज काय परिस्थिती आहे? कुठली जिल्हा पद्धती बँक आणि कुठली बँक त्याच्या व्हॅल्युएशन एवढंच पैसे देणार. जर एखाद्या कारखान्याची किंमत 300 कोटी असेल तर 37 कोटी कर्ज कुठली बँक देणार नाही, पण त्या संचालकाला तुझ्याचं जाणार आहे. आणि म्हणून ही गंभीर परिस्थिती ओळखून आपल्याला जे BSIनं, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं आणि बागावती शेती विज्ञान केंद्रानं आपल्यासमोर गेले 2 वर्ष AI वापर करून एकरी 100 टन सुरू लागणीचं त्याने उत्पादन करून दाखवण्याचा प्रयोग केलेला आहे. तो यशस्वी झालेला आहे. आणि या वर्षी आमच्या कारखान्याने, राजेसाहेबांच्या कारखान्याने आम्ही तरी 100 एकर क्षेत्र आता AI खाली आणलेलं आहे. फार सर किचकट काय नाही. मी अनेक सभेमध्ये गेलो की 15-20 मिनिट तास घेतोय त्याचा. आपण 5 कोटी सेरी सोडायची, ठिबक कंपल्सरी, ठिबक शिवाय AI होत नाही. आणि ते काय फिनोलेक्स याचं त्याचं घ्यायला पाहिजे असं काय नाही. हे गावठीचा स्वस्तात मिळते ISI मागचं. त्यानंतर रोप लागण करायची आहे, रोपाशिवाय त्याला अनुदान मिळत नाही. त्यानंतर माती परीक्षण करायला द्यायचे आहे त्या VSIला. ते VSI तो मायक्रोसॉफ्ट वाला बसला आहे, बिल गेट अमेरिकेत त्याच्या कंपनीवर त्यांनी करार केलेला आहे. त्या मातीची सगळी चाचणी त्या सॉफ्टवेअर मध्ये तिथं नोंदली जाते. त्यानंतर कुठं ते वेदर स्टेशन बसवायचं आणि कुठं सेन्सर लावायचं. 2 सेन्सर आपल्याला देतात. जमिनीत रोवायची आहे मातीचा ओलावा काढण्यासाठी. आणि वेदर स्टेशन मुळे पाऊस कधी येणार आहे, हवामान कसं आहे, त्यामुळं फुगणी, त्यानंतर कीड, त्यानंतर मावा, हे जे रोग आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी ते हवामान केंद्राच्या आधारे हे सॉफ्टवेअर अनुमान काढतं. मराठीमध्ये मेसेज येतो, पाणी किती वेळ सोडायचं हे आपल्याला कळतं, कुठलं खत द्यायचं लिक्विडद्वारे ते कळतं. आणि बंधूभगिनींनो, अनेकांनी हा प्रयोग केलेला आहे. तो 100 टन एकरी यशस्वी झालेला आहे. माझी विनंती आहे की आपण बघितल्याशिवाय करू नका. आता आम्ही 100 एकर केलेला आहे, राजेसाहेबांनी 100 एकर केलेला आहे. पुढच्या वर्षी 200 एकर होईल, त्याच्या पुढच्या वर्षी 500 एकर होईल. असं करत 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 सगळ्या कारखान्यांचं क्षेत्र या AI खाली आलं की समजा 100 टन नाही निघाला आमचा, तर 70-75 टन जर निघाला तर आज 25 टनानं 3 महिने चालतोय. 75 टनाला किती दिवस झाले? त्यांना 6 महिने दिवस झाले. मग कारखाने फायदा देतील, तुम्हाला दर चांगला मिळेल आणि कामगारांना निदान 6 महिने 7 महिने पगार हा व्यवस्थित देता येईल. मला वाटतं हा प्रयोग आपण हातामध्ये घेऊया. यासाठी आमची जिल्हावरती बँक शेतकऱ्याचा जो हिस्सा आहे तो 100% बँक भरणार आहे. ज्याला भरायला आम्हाला जे पैसे लागतात 10,000 5,000 ती आमची जिल्हावरती बँक भरेल. त्यासाठी VSIला आपल्या राज्य सरकारने पैसे दिलेले आहेत 500 कोटी. अजितदादा पवार ज्यावेळा अर्थमंत्री होते त्यांनी त्याच वेळा त्याला 500 कोटी रुपये दिलेले आहेत.
साखर कारखान्याचा हिस्सा, बीएसआयचा हिस्सा आणि कारखान्याचा शेतकऱ्याचा हिस्सा घेऊन ही योजना आपल्याला राबवायची आहे. शेतकऱ्याला एक पैसाही खर्च करायला लागणार नाही. शेतकऱ्यांनी ह्या सांगितलेल्या सूचना वेळा पाळायच्या, ठिबक मात्र तुम्ही करायचं, त्याला जिल्हा मदत बँक पैसे देईल, अनुदान देईल. बाकीचा सगळा खर्च वेदर स्टेशन असेल, सेन्सर असेल, ही जिल्हा मदत बँक आणि बीएसआय आणि शासन मिळून करणार आहे. त्याची खबरदारी आपण घ्या. आणि आता जिथे जे ऊस लावलेले आहेत ते जरा उद्यापासून वेळेत वेळ काढून तालाकडे जाऊन बघून या. तुम्हाला कार्य भावल्यामुळं कदाचित जाता येणार नाही, असं कुठं कुठं प्लॉट असते ते बघा आणि आपल्या गावात प्रचार आणि प्रसार करा. ही विनंती मी या निमित्ताने करतो. आणि आजच्या या महाराजोशी अभियानाच्या निमित्ताने आपण सूर्यघर योजना आपण तालुक्यात राबवायची ठरवलेली आहे. 100% तरुण वर्ष 2 वर्षांना आपण याचा आढावा घ्यायचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे, त्याने मला अहवाल द्यायचा 8 दिवसात आणि अधिवेशन आल्यानंतर ताबडतोब हे काम आपण सुरू करू. आणि बळीराजा पालन योजना यासाठी लागेल तो निधी आपण देण्यासाठी आपण कमी पडणार नाही एवढं आश्वासन मी या निमित्ताने देतो. आता त्याबद्दल वादी करू नका. जेवढी साठी पालन असं तेवढे रस्ते मोकळे करा. आता शेतकरी तुम्हाला माहिती आहे की 1 इंच सुद्धा जमीन सोडत नाही. आता तुम्ही बघितलं असं पावसाळ्यात साईड पट्ट्यावर सुद्धा ते हत्ती गवत लावलेलं असते, हे दिसतच नाही. म्हणून आता साईड पट्टी कोणाची, पीडब्ल्यूडीची साईड पट्टी कोणाची, जिल्हा परिषदची, आणि आपण लावतो त्यात गवत असं उंच येते आणि संपूर्ण भाग दिसत नाही, अपघात होतात. म्हणून जमिनीची किंमत तुम्हाला जरी असली तर तुमचा सुरळीत जर प्रवास व्हायचा असेल, जर शेतकरी आता समजा माझ्या जमीन अलीकडे आहे, माझं बघते, तर शेवटच्या टोकाला त्या पाणी शेतकरी तू जाणार कसा, त्याच्या महिला जाणार कशा, त्या गवत कशा आणणार, त्याची मुलं शाळेत जात असेल तर त्या चिखलात सोबत कसं जाणार, याची काळजी प्रत्येकाने केली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या बळीराजा पालन योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याशिवाय, तुम्ही यांना सहकार्य केल्याशिवाय ही यशस्वी होणार नाही. अधिकारी करू, आम्ही करू, परंतु जोपर्यंत तुम्ही याला सहकार्य करणार नाही आणि जमिनी तुम्ही मोकळ्या करणार नाही, दरवर्षी 2-2 फूट पुढंच लावायचं, 1-1 फूट पुढंच लावायचं. ते काय ते गारवेल दरवर्षी 1 फूट पुढंच ते आता बंद करा आणि पाण्याचे जेवढे आहे तेवढ्या सरकारच्या मोकळ्या करा. एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि आज फडकोळ साहेब, अमोल येडगे साहेब आणि सर्व आमचे अधिकारी महसूलचे एक चांगली टीम या तालुक्याला लाभलेली आहे. प्रसाद चौगले असतील, अमोल येडगे जिल्हाधिकारी तेही करून आहे, त्यानंतर प्रसाद चौगले प्रांत असतील किंवा गोंगे आपले व्हिडिओ असतील, एक चांगली खेळी आपल्याला मिळालेली आहे. मला वाटतं या तालुक्यातल्या जनतेचं 100% या अभियानाच्या माध्यमातून ते समाधान केल्याशिवाय राहणार नाही आपली अपेक्षा व्यक्त करतो. आणि या सगळ्या योजनेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.